त्याला शिक्षा म्हणून जो कोणी महाराष्ट्रातला आपला व्यक्ती अशोक खरातचे हात छाटेल त्याला गनिमी कावा संघटनेच्या वतीने 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। या ठिकाणी अशोक खरातच्या ठिकाणी जर अशफाक खान असता 4 आमदार त्यांनी महाराष्ट्राला पळू का सळू केला असतो। ज्या मंत्र्यांनी त्यांच्या दरबारी हाजरी लावलेली आहे त्या मंत्र्यांचा सगळ्यात पहिला राजीनामा घेतला पाहिजे। पुण्यातील बालगंधर्व चौकात गनिमी कावा संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात आहे त्याच्या विरोधात आपल्याला प्रत्येक सकाळपासूनच वेगवेगळे अपडेट पाहायला मिळतात आणि आता पुण्यातील जो बालगंधर्व चौक आहे तर तिथे सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन सुरू आहे। इथे त्यांनी एक पोस्टर घेतलेला आहे आणि त्या पोस्टरला जोडे मारत हे आंदोलन सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या अशोक खरातने हे सगळे अश्लील चाळे केलेले आहेत, भोंदूबाबाने जे काही प्रकरण केलेली आहेत त्याच्या विरोधात आता सध्या 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आता आपण जर बघितलं तर हे तीव्र स्वरूपातलं आंदोलन इथे केलं जात आहे आणि ज्या अशोक खरातचे जे हात तोडून आमच्याकडे आणतील किंवा हात तोडतील तर त्याला 1 लाख रुपयांचा चेक आम्ही देणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। 1 लाख रुपयाचं बक्षीस तुम्ही जारी केलेलं आहे, 1 लाख रुपयाचा चेक देण्यात येणार आहे तुमच्याकडनं, काय नेमकी भूमिका आहे, काय आंदोलन कर? आमचं आंदोलन हे आहे की मॅडम जो आता महाराष्ट्राला काळीमा फासणारा जो कृत्य घडलेला आहे अशोक खरातच्या इथं अशोक खरातने जे केलेलं आहे तर या अशोक खरातच्या या कृत्याचं त्याला शिक्षा म्हणून जो कोणी महाराष्ट्रातला आपला व्यक्ती अशोक खरातचे हात छाटेल त्याला गनिमी कावा संघटनेच्या वतीने 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। कारण आपले 4 आमदार जसे महेशदादा लांडगे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर हे लोक प्रत्येक वेळेस मला म्हणत असतात की हिंदू महिलांवर जर कोणी हात टाकले तर आम्ही त्यांचे हात छाटू। मग आज जो महाराष्ट्रामध्ये जो काळीमा फासणारी घटना घडलेली नाशिकमध्ये त्या महिला हिंदू नाहीत का? मग त्या महिलांवर तर हात टाकला तर हे खरंच आमदार ह्याचे हात छाटणार आहेत का? आणि जर ते नसतील छाटत तर आमची संघटना हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार। या ठिकाणी अशोक खरातच्या ठिकाणी जर अशफाक खान असता तर आज हे 4 आमदार त्यांनी महाराष्ट्राला पळू का सळू केला असतो। नक्की, पण तुमची जी मागणी आहे तर ती कायद्याच्या चौकटीत धरून नाहीये, हात छाटणाऱ्याला तुम्ही बक्षीस देताय। मग महेशदादा लांडगेंनी असं कसं म्हणलं होतं की हिंदू महिलेवर अत्याचार झाला तर मी 1 लाख रुपये देतो? त्यांनी म्हणलेलं चालतं, आम्ही म्हणलेलं नाही चालत का? आम्ही बी 1 लाख रुपये देणार संघटनेतर्फे, आम्ही खरे 1 लाख रुपये देणार आणि वेळ पडले तर आम्ही स्वतः पण छाटू। आमची गनिमी कावा संघटना अशी आहे की वेळ पडल्यास स्वतः सुद्धा छाटू आम्ही। यामध्ये आणखी पण काही लोकांची नावं आलेली आहेत। ज्या मंत्र्यांनी त्यांच्या दरबारी हाजरी लावलेली आहे त्या मंत्र्यांचा सगळ्यात पहिला राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे की यांना या अशोक खरातला किती लोकांचा सपोर्ट होता आणि यांना सुरक्षा कवच असल्याशिवाय एवढं मोठं रॅकेट आज चालू शकणार नाही। 2000 करोडची प्रॉपर्टी आज त्यांची सील झालेली आहे। 2000 करोड हे पैसे कमवले कोणाकडनं? हे आपल्याच माता भगिनींकडनं कमवलेले पैसे। नक्की, आता आंदोलन करता मागणी काय असणार तुमची? आमची मागणी एकच आहे की ह्या ज्या मंत्र्यांनी त्यांच्या दरबारी हाजरी लावली त्यांचा राजीनामा घ्या, त्यांना सपोर्ट करणाऱ्या मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे, रुपालीताई चाकणकरांची चौकशी झाली पाहिजे आणि वेळ पडल्यास या सर्वांना त्यात सह आरोपी करा। रॅकेटला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल कॅप्टन अशोक खरात, या कॅप्टन अशोक खरातनी अनेक महिलांचे लैंगिक छळ करून त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे आणि हे एवढं मोठं रॅकेट कुणाच्या तरी सुरक्षा कवच असल्याशिवाय एवढं मोठं रॅकेट चालू शकत नाही। आज आम्ही गनिमी कावा संघटनेच्या वतीने या कॅप्टन अशोक खरातला जोडो मारो आंदोलन इथं आयोजित केलं आहे। तसंच अशोक खरात याचे हात छाटणाऱ्याला गनिमी कावा संघटनेतर्फे 1 लाखाचं बक्षीस आपण जाहीर केलेलं आहे। जसं की महाराष्ट्रात महेशदादा लांडगेंनी गर्जना केली होती, आमच्या हिंदू महिलांना जर कुणी अत्याचार केला तर त्यांचे हात छाटले जाईल। आज आम्ही ती वाट बघत आहे की महेशदादा लांडगे हे कधी त्या अशोक खरातचे हात छाटणार आहेत। तसंच आज गनिमी कावा संघटनेच्या वतीने 1 लाखचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। तसंच आपल्या महाराष्ट्राचे 4 आमदार जे की आता बेपत्ता आहे, जे की कुठल्याही महिलांवरती अत्याचार झाल्यावर त्यांचा आक्रोश मोर्चा असतो, पण यावेळेस हे 4ही बेपत्ता आमदार चारही बेपत्ता आमदार हे अजून त्यांची एकही प्रतिक्रिया नाही। का नाही? का तर हा अशोक खरात आहे,
हा जर अशरफ खान असता तर आज या चारही आमदारांच्या अंगी कांताराची शक्ती संचारली असती. कॅश देणार आहात कसं काय? चेक आहे हा चेक, हा आमच्या गनिमी कावा संघटनेचा चेक आहे. बर, हा रुपाली चाकणकरांच्या बद्दल काय भूमिका आहे? कारण का लोक म्हणतायत की त्यांच्या या ट्रस्टचे जेवढे बी सदस्य असेल त्या सदस्यांची चौकशी झाली पाहिजे. तसंच या महाराजाच्या दरबाराला ज्या ज्या मंत्र्यांनी भेट दिलेली आहे त्या मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि माझी सरकारला अजून विनंती आहे की तुम्ही या भोंदू बाबाचे फार्म हाऊस तुम्ही त्याचं खोदकाम करा. 100% तुम्हाला खोदकामामध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी अजून दडलेलं सापडणार आहे. तर माझी सर्व आपल्या महाराष्ट्र जनतेला एक विनंती आहे की आपले गृहमंत्री या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. आज आम्ही गनिमी कावा संघटनेच्या वतीने हा चेक आम्ही जाहीर केलेला आहे. जो कोणी अशोक खरातचे हात छाटणार त्याला गनिमी कावा संघटना 1 लाख बक्षीस जाहीर करत आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सध्या सुरू आहे. ज्या अशोक खरातने या महिलांचा छळ केला आहे तर त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. त्यासोबतच बाकीचे जे काही मंत्री आहेत जे त्याच्या दरबारात गेले होते तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. आणि रुपाली चाकणकर यांची सुद्धा कारवाई, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. आणि कारवाई झाली नाही किंवा या सगळ्यावर काही पुढे झालं नाही तर राज्य सरकारने जे गृहमंत्री आहेत किंवा त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय गंगुडेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर.